श्री स्वामी समर्थ। तर आज इथे आपल्याला बनवायचं शिळ्या भाताची अशी मस्त रेसिपी, म्हणजे शिळ्या भाताचं थालीपीठ। अशा पद्धतीनं हे पाहू शकता तुम्ही, किती सुंदर झालेलं आहे बघा, खुसखुशीत असं मस्त होतं। तर ही रेसिपी आज आपण बघणार आहोत। तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे उरलेल्या भाताचं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे। त्याच्यासाठी मी ते 1 वाटीभर शिळा भात घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने मोजून मी मेथी घेतलेली आहे, कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आपण आता पुढची रेसिपी पाहून घेऊया लगेच। इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे पहा, त्याच्यामध्ये आपल्याला हा भात टाकून घ्यायचा आहे, शिळा भात। याला मिक्सरमध्ये थोडं जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे। आता मिक्सरमध्ये ह्याला वाटून घेऊया। इथे पहा मी मिक्सरमध्ये हा भात बारीक करून घेतलेला आहे, जास्त बारीक करायची गरज नाही बघा, अशा पद्धतीने करून घ्या। आता आपल्याला थालीपीठचं पीठ मळून घ्यायचंय। आता हे भात एका परातीमध्ये काढून घेऊया आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करायचं, आपल्याला 4-5 हिरव्या मिरच्या, लसण आणि जिरं वाटून घ्यायचंय। इथे पाहू शकता मी इथं लसण, 4 हिरव्या मिरच्या, थोडंसं मीठ आणि जिरं वाटून घेतलेलं आहे। हे पण टाकून घ्यायचंय आपल्याला भातावरती। खूप छान थालीपीठ होतं हे। ही मेथी पण टाकून घ्यायची आपण कट करून घेतलेली। बारीक कट करून घेतलेला कांदा एक ते टाकून घ्यायचंय। अर्धी वाटी बेसन पीठ आहे, म्हणजे डाळीचं हरभऱ्याचे पीठ अर्धी वाटी। एकाच वाटीचं माप घेतलेलं आहे, त्याच वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि इथे एक 4 चमचे गव्हाचं पीठ थोडंसं कमी घेतलेलं आहे। हळद टाकून घेऊया, मीठ टाकून घ्यायचं। आपण मिरच्या वाटताना आपण टाकलेला आहे म्हणून बघून टाकावे। थोडंसं लाल तिखट, भरपूर अशी बारीक केलेली कोथिंबीर, अर्धा चमचा धनेपूड, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल। थोडंसं कच्चं तेल टाकून घेऊया। लागलं तरच पाणी टाकून घ्यायचं आपल्याला। आता हे सगळं मिक्स करून घेऊया बघा, हातानेच करायचं। थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं, लागेल तेवढंच, जास्त लागत नाही, कारण की भातामध्ये वलसरपणा असतो। याच्यामध्ये हवा असेल तर तुम्ही एक बटाटा खिसून पण टाकू शकता कच्चा। याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे हाताला चिटकणार नाही पीठ जास्त। आणि असं थोडंसं एकदम असं मळून घ्यायचं, म्हणजे छान असं थालीपीठ होतं। खूप सोप्या पद्धतीने येत आहे, तुम्ही नक्की एकदा करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। आता हे आपल्याला त्याचं थालीपीठ बनवून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही ह्याला 10 मिनिटं असंच झाकून ठेवा, म्हणजे छान पीठ मुरलं जातं। मस्त इथं थालीपीठचं पीठ तयार आहे। आता ह्याचं थालीपीठ बनवून घेऊया आपण। एक पांढरा रुमाल मी इथं ओला करून घेतलेला आहे, हा पोळीचाच रुमाल आहे माझा। हा ओला करून घेतलाय, त्याच्यावर आपल्याला हा थालीपीठ थापटून घ्यायचं आहे, पसरवून घ्यायचं आहे। छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार बनवा। थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि पसरवायचं, म्हणजे हाताला चिटकणार नाही। हे बघा, अजिबात चिटकत नाहीये। शक्य होईल तेवढं पातळ करून घ्यायचं। आता त्याला एक छिद्र पाडून घ्यायचंय। थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे थालीपीठ चिटकणार नाही। इथे वाटीत तेल घेतलेलं आहे मी एका। इथे मी तवा गरम करायला ठेवला, त्याच्यावर हे थालीपीठ आता भाजून घ्यायचं। एक पॅन गरम करायला ठेवला, तुम्ही तवा पॅन काही वापरू शकता। इथे पॅन गरम झालेलं आहे, याच्यावरती थोडंसं मी तेल लावून घेणार आहे। आधी थोडा गॅस कमी ठेवायचा। आता हे थालीपीठ आपण पॅनमध्ये टाकून घेऊया। इथे पाहू शकता थोडं सुद्धा कपड्याला चिटकलं नाही आपलं थालीपीठ। खरपूस असं भाजून घ्यायचं। याच्यावरती थोडंसं झाकण ठेवूया, खालची बाजू छान भाजली की आपण पलटवून घ्यायचं। आता झाकण काढूया आणि हे थालीपीठ आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। हे बघा किती छान झालेलं आहे। आता हे खरपूस असं तेल लावून भाजून घ्यायचं। आलटून पलटून छान असं भाजून घ्यायचंय। अशा पद्धतीने हे असं थालीपीठ तयार झालेलं आहे बघा। असेच सगळ्याला आपलं सगळे थालीपीठ अशाच प्रकारे भाजून घ्यायचे, खरपूस आणि बनवून घ्यायचे, अजिबात चिरलेलं नाही। बघा, शिळ्या भाताचं थालीपीठ तयार आहे। धन्यवाद।